नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि यात 12 बालकांचा सुद्धा समावेश असल्याने या घटनेने राज्यभर खळबळ उडाली आहे। तर या गंभीर घटनेची तातडीने चौकशी करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेत। यासाठी आरोग्य आयुक्त आणि संचालक यांना तातडीने नांदेडला रवाना करण्यात आले। दरम्यान अधिष्ठाता SR वाकोडे यांनी अप्रत्यक्षपणे या मृत्यू तांडवाचं कारण औषध तुटवडा असल्याचं सांगितले। वाकोडे म्हणतात की राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा प्रचंड तुटवडा आहे। हाफकिनकडून औषधांची खरेदी ही बंद करण्यात आली आहे, तर काही काळात हाफकिनकडून औषधांची खरेदी होणार होती, मात्र ती अद्यापही झालेली नाहीये। त्यामुळे हा तुटवडा निर्माण झालाय आणि अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषध पुरवठा होत नाहीये। औषध खरेदीसाठी पैशांची जितकी तरतूद आहे ती कमी पडतेय, अशा सुद्धा संतप्त प्रतिक्रिया वाकोडे यांनी दिल्यात। त्यामुळे आता हाफकिनकडून औषधांची खरेदी का बंद करण्यात आली आणि सरकारने उभारलेली पर्यायी व्यवस्था याबद्दलची कोणती आहे असे प्रश्नही उभे राहत आहेत। तर याबद्दलच माहिती देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। 2017 पूर्वी राज्यात सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, औषधी द्रव्य विभाग तसंच SIC, महापालिका अशा विविध यंत्रणांकडून स्वतंत्रपणे औषधं, उपकरणं आणि यंत्रसामग्री अशा आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यात येत होती। मात्र या खरेदीचे दर हे वेगवेगळे होते। तर यातच सुसूत्रता आणण्यासाठी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एक याचिका दाखल केली। तर या याचिकेच्या पार्श्वभूमीवर खरेदी दरांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि एकत्रित खरेदी केल्यास कमीत कमी दर मिळावा म्हणून 26 जुलै 2017 मध्ये तत्कालीन फडणवीस सरकारने हाफकिन महामंडळाच्या अंतर्गत एक खरेदी कक्ष स्थापन केला आणि यामार्फत राज्यातील औषधं आणि उपकरणांची सगळी विभागांची खरेदी करण्याची जबाबदारी यावर देण्यात आली। या काळात सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य, महिला व बालविकास तसंच आदिवासी विभाग अशा 8 शासकीय खात्यांची औषध खरेदी 2017 पासून याच हाफकिन महामंडळामार्फत करण्यात येते। मात्र यातून औषधांच्या पाठपुरवठ्यात सुधारणा जरी झाली नसली तरीही अपेक्षित एक सूत्रता आलेली नाहीये। आता हाफकिन नंतर सरकारने काय उपाययोजना राबवल्यात तेही पहा। उपकरणांच्या पाठपुराव्याला विलंब होत असल्याचे चित्र हे समोर आलं। त्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राज्यातील रुग्णालयात वेळेत औषध खरेदी न झाल्यामुळे औषध टंचाई निर्माण झाली होती। तर खरेदी आणि पाठपुराव्यात हाफकिन नापास झाल्याने सरकारकडून पुन्हा उपाययोजनांवर विचारविनिमय सुरू झाला। त्यानंतर औषध खरेदीत सुसूत्रता आणण्यासाठी आणि उपकरणांच्या खरेदीमधील विलंब टाळण्यासाठी 8ही विभागांच्या औषध खरेदीसाठी महाराष्ट्र वैद्यकीय सेवा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली। ऑगस्ट पासून या प्राधिकरणाकडून औषध खरेदीची ही योजना राबवण्यात आली होती। पण त्यापूर्वी प्राधिकरण कार्यान्वित होईपर्यंतच्या काळात संबंधित रुग्णालयांना खरेदी करण्याचे हे अधिकार होते, पण त्यालाही पुरेसा निधी प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी अजूनही आहेत। तर महत्त्वाचं म्हणजे संचालक पद सुद्धा अद्यापही रिक्त आहे। त्यामुळे या प्रकरणात अनेक वादाचे पैलू समोर येणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येते। तर यांसारख्या विषयांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका।